हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नर्मदा मंजिरीच्या खोलीत येते आणि मंजिरीच्या मंगळसूत्राला हात लावून ती बघत असते. तेवढ्यात मंजिरी बघते आणि मंजिरी खूप चिडते आणि मंजिरी नर्मदाकडे जाते आणि तिला बोलते की अक्कल आहे का तुला मूर्ख, का हात लावलास तू माझ्या मंगळसूत्राला. तेव्हा नर्मदा बोलते काय झालं, खडा फुटणार आहे का. तेव्हा मंजिरी बोलते तुला अक्कल आहे का, चालती हो. तेव्हा नर्मदा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, मी फक्त हातच तर लावला. तेव्हा मंजिरी बोलते चाबकाचे फटके विसरलीस का नर्मदा, चालती हो माझ्या खोलीतून, आणि तिला काढून लावते. आणि तेव्हा दरवाजा बंद करते आणि बोलते की ती अंबिका आणि मीराची जोडी फोडायची, मला त्या वेदाचा बळी घ्यायचा आणि मला चिरतारुण्य हवंय, चिरतारुण्य. इकडे नर्मदा तणफण करत बाहेर येते आणि बोलते काय समजतेस तू स्वतःला मंजिरी, मला बोलतेस तू, मला हकलतेस तू. ते मंगळसूत्र घालायची लायकी आहे का तुझी. माझ्या दादाने रस्त्यावर पडली होतीस भिकारड्यासारखी, माझ्या दादाने तुला घरात आणलं आणि तू स्वतःला आता महाराणी समजू लागलीस. माझंच नशीब फुटकं, मी माझा नवरा घर जावई आहे ना, तो काही करत नाही म्हणून. पण प्रत्येकाचे दिवस येतात मंजिरी, आणि एक दिवस माझंही येईल. तिकडे अथर्व त्याच्या खोलीत चक्कर मारत असतो. तेव्हा त्याला सारखं आठवत असतं अनन्याचं बोलणं, की अनन्या बोलते की तू कन्फ्यूज आहेस, याचा अर्थ तू तिच्या प्रेमात आहेत. आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात असतो ना, त्याच्या गोष्टी आपल्या सगळ्यात लक्षात राहतात, त्याचा आवडता रंग, फोन नंबर. तेव्हा अथर्वला काही सुचत नसतं, तो विचारत असतो. अनन्या बोलत असते की तुला ॲक्सेप्ट करावं लागेल की तू मीरा वहिनीच्या प्रेमात आहेस. तेव्हा अथर्व इकडे विचार करून बोलतो की नाही नाही, इम्पॉसिबल. थोड्यात मीरा येते. अथर्व मीराकडे बघतो. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो आणि पटकन सोफ्यावर जाऊन पुस्तक वाचत बसतो. पुस्तक त्याने उलटं धरलेलं असतं. तेव्हा मीराला हसायला तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा, ते पुस्तक तरी सरळ करा. तेव्हा अथर्व बघतो पुस्तक उलटं असतं, तो पुस्तक सरळ करतो. वेदा इकडे येऊन तिचा बेड आवरत असते. तेव्हा मीरा इकडे येऊन तिचा बेड आवरत असते. तेव्हा मीरा पुन्हा बोलते वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व तिच्याकडे येतो आणि बोलतो की मीरा, मी ते तुझ्याशी थोड्या वेळापूर्वी जे काही बोललो ना, त्याबद्दल मला. तेव्हा मीरा बोलते की हे बघा वेदाचे बाबा, आपण दिवसभर खूप कामात असतो, आपली झोप होणंही गरजेचं असतं, त्यामुळे तुम्ही सोफ्यावर नका झोपत जाऊ ना, तुमची झोप नाही होणार. तेव्हा अथर्व बोलतो आणि तू. तेव्हा मीरा बोलते इथेच. तेव्हा मीरा तिथे झोपून घेते आणि चेहरा अथर्वच्या अपोजिट साईडला करते आणि तिला हसायला येत असतं. अथर्वही मीराकडे बघत असतो. इकडे सकाळी अथर्व झोपलेला असतो. अनन्या चिडचिड करत येते आणि बोलते की दादा उठ. त्याच्या अंगावरचं पांघरून काढते आणि बोलते दादा उठ, तू एवढं सगळं होऊन तुला झोप कशी लागते रे. आणि मला सांग, तू मीरा वहिनीसोबत काल आईस्क्रीम घ्यायला गेला होतास ना, मग तू शॉपच्या आतमध्ये का नाही गेलास. आतमध्ये सगळे कपल्स उभे होते म्हणून तू आतमध्ये नाही गेलास ना. तेव्हा अथर्व बोलतो सो मीराने चुगली केली. तेव्हा अनन्या बोलते चुगली नाही, शेअरिंग बोलता त्याला. तेव्हा अथर्व बोलतो की कळलं मला, आज मी तुझ्यासाठी आईस्क्रीम नाही, अख्खा फॅमिली पॅकच आणणार आहे. तेव्हा अथर्व पुन्हा झोपतो. तेव्हा अनन्या पुन्हा त्याच्यावर ओरडते, त्याचं पांघरून काढते आणि बोलते की दादा. तेव्हा अथर्व उठतो आणि बोलतो की अनन्या, माझ्यासाठी एक कप कॉफी आण. तेव्हा अनन्या बोलते ओय मी. तेव्हा अथर्व बोलतो वहिनीला सांग, मीराला सांग. तेव्हा अथर्व तिथून उठतो. तेव्हा अनन्या बोलते दादा, मी जशी काहीतरी बोलते आहे. तेव्हा अनन्या बोलते दादा बघ असतो आता मी काय करते ते. इकडे माया मंजिरीजवळ चिडचिड करत असते की मंजिरीला सांगत असते की माझ्या आयुष्यात काहीच ठीक चाललेलं नाही. तेव्हा मंजिरी बोलते की काय वाईट चाललं आहे मग तुझ्या आयुष्यात. तेव्हा माया बोलते की अहो मॅडम तुम्ही बघा ना, ती वेदा, अनन्या, दादासाहेब सगळे त्या अथर्वला आणि मीराला हेल्प करत आहेत. त्यांना आईस्क्रीम खायला पार्लरमध्ये पाठवलं. तेव्हा मंजिरी बोलते की ते आईस्क्रीम खाऊन आले नाहीत. तेव्हा माया बोलते अहो पण त्यांना डेटवर पाठवलं. माझ्या आयुष्यात काहीच चाललं नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की. तेव्हा मंजिरी बोलते की तेव्हा माया बोलते की हे माया बिया सोडा तुम्ही, आता त्या मीरासोबत मी काय करते ना बघाच तुम्ही. तेव्हा माया जायला लागते. तेव्हा मंजिरी उठते आणि मायाचा हात पकडून तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि बोलते की माया, माझ्यासोबत अशा भाषेत बोलायचं नाही. तेव्हा मंजिरी बोलते माया, या घरात मी तुझ्या बाजूने ना, म्हणून तू निदान या घरात तरी आहेस. मी तुझा हात सोडला ना, तुला कोणीच उभं करणार नाही, कळलं. त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय तू काहीही करायचं नाहीस, कळलं. इकडे आता अनन्याने असा प्लॅन केला असतो की झी मराठीवरच्या जेवढ्या काही सिरियल्स आहेत ना, तिथल्या प्रत्येक मेन कॅरेक्टर म्हणजे जसं की कमळी झालं, सगळ्याच
त्यांना अनन्या व्हिडिओ कॉल करते आणि प्रत्येकीला सजेशन विचारत असते, की ती सांगत असते की दादाचं आणि मीरा बहिणीचं तुम्हाला माहितीच आहे ना कसं चाललं आहे ते. म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण दादा ते मान्यच करत नाही. तसं पाडव्याच्या दिवशी मीरा बहिणीने त्याला प्रपोज टाकलं पण होतं आणि ते सगळं स्टोरी ही अनन्या सगळ्यांना सांगत असते. पण दादाने मान्यच केलं नाही. दादाने स्पष्ट सांगून टाकलं की माझं एकाच व्यक्तीवर प्रेम होतं आणि मी तेच करत राहील, असं अनन्या सगळ्यांना सांगत असते. तेव्हा ती सगळ्यांकडनं सजेशन मागत असते की मी असं काय करू की ते दोघं जवळ येतील. तर प्रत्येकजण एकेकाचा सल्ला देत असतं. कोणी बोलत असतं की त्यांना दोघांना थोडा वेळ द्यायला हवा, अथर्वला वेळ द्यायला हवा की तो त्याचं प्रेम कबूल करेल. आणि एक बोलतं की नाही नाही, वेळ द्यायचा म्हणून किती द्यायचा, मग सगळा टाईम चालला जातो. तेव्हा कमळी सांगते की मला तरी असं वाटतंय की त्या दोघांना वेळ देण्यापेक्षा ना त्या अथर्वला मीरापासून दूर ठेवलं पाहिजे. म्हणजे दूर ठेवल्यामुळे काय होईल की त्यांना प्रेमाची जाणीव होईल. तेव्हा सगळ्या बोलतात की हो आम्हाला पण तसंच वाटतंय की मीराला त्यांच्या नजरेसमोर आणायचंच नाही. त्यामुळे अथर्वला त्याच्या प्रेमाची जाणीव होईल. इकडे नर्मदा किचनमध्ये गजरे घेऊन येते आणि ते गजरे बघत बघत बोलत असते की मंजिरी, आता हा गजरा तू केसात माळायला जाणार आणि मग तुझं मंगळसूत्र पडणार आणि मंगळसूत्राचा तो खडा फुटणार आणि नाही फुटला ना तर मी त्याला फोडणार. तेवढं तिथे अथर्व येतो आणि बोलतो कॉफी झाली का? तेव्हा नर्मदा गजरा लपवते आणि बोलते की मला कशाला विचारतोय, तुझ्या बायकोला विचार. तेव्हा अथर्व बोलतो की हो पण मी आलो आपल्या खोलीमध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही आहे. तेवढं तिथे माया येते. नर्मदा बोलते की माया एक काम कर, घरातला केर काढ सगळा, मीरा कुठे सापडती का ते बघ. तेव्हा अथर्व बोलतो असं का बोलतेस आत्या? तेव्हा नर्मदा बोलते की मग मीरा काही तुला टाचण वाटली का? सापडणार नाही असं, बाहेर होती, रोपं लावत होती सकाळी. तेव्हा अथर्व बोलतो की ओके बघतो. तेव्हा अथर्व मीरा मीरा आवाज देत बाहेर येतो आणि मीरा मीरा करत असतो, पण मीरा त्याला कुठेच दिसत नाही. तेव्हा तिथे फुलझाडं जिथे लावतात तिथे तो जाऊन पोचतो. कुंड्यांपाशी मीराचा मोबाईल पडलेला असतो. अथर्व मोबाईल बघतो आणि बोलतो की मोबाईल इथेच विसरली आहे, इथेच कुठेतरी असेल. तेवढं तिकडनं माळी काका येतात. अथर्व बोलतो की माळी काका मीरा कुठे आहे? तेव्हा माळी काका बोलतात की अरे इथेच तर होती, मला झाडांना पाणी टाकायचं म्हणून पाणी आणायला सांगितलं आणि कुठे गेली काय माहिती. तेव्हा अथर्व बोलतो तिचा मोबाईल इथं घरात गेली असेल कदाचित. अनन्या फोनवर मीराशी बोलत असते, वहिनी आता दादाला तुझा मोबाईल सापडला आहे, आता तू फक्त गप्प राहायचं. आता काय करायचं पुढे ना ते तुला सगळं मी, तारिणी, सावली, कमळी आणि भावनाताई आम्ही सगळे बघून घेऊ. बघतो आता दादा कसा रेस्टलेस होत होते आणि दादाचा वनवा आता सुरू होणार आहे बघतो. इकडे नर्मदाला माया बोलते की आत्या काय झालं, चिडलेल्या दिसत आहेत. तेव्हा नर्मदा बोलते की मुलगी मी या घरची, पण सगळे मोलकरीण समजतात आणि ही मीरा जाऊन बसली बाहेर माती खेळत. नाश्ता करायचा आहे, नाश्ता केला नाही. तेव्हा माया त्या टिफिन बॉक्समध्ये बघते आणि बोलते ईश्वर हे काय नाश्ता रेडी आहे. तेव्हा नर्मदा बोलते हां मग नाश्ता केला तर मग काय कुठं काम नाही केलं, तिचंच काम आहे हे, तिनेच करायला पाहिजे. तेव्हा अथर्व हॉलमध्ये येतो. तिथे मंजिरी बसलेली असते. तेव्हा तो मंजिरीला विचारतो की आई मीराला बघितलं का? तेव्हा मंजिरी बोलते की हां मगाशी किचनमध्ये नाश्ता बनवत होती असेल कुठेतरी. तेवढ्यात माया कॉफी बनवून आणते. तेव्हा अथर्व बोलतो की थँक्स माया, पण नको आहे मला. तेव्हा माया बोलते की अरे तुला हवी होती ना. तेव्हा अथर्व बोलतो हां मगाशी हवी होती पण आता नको आहे. तेवढ्यात अनन्या हे बघत असते. तेव्हा अथर्व जायला निघतो. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते दादा वहिनी अजून रूममध्येच आहे का? मला काम होतं अरे तिच्याकडे. तेव्हा अथर्वचा फोन अनन्या बघते अथर्वकडे आणि बोलते अरे वहिनीचा फोन तुझ्याकडे, चेक करतोयस तू तिचा फोन? तेव्हा अथर्व बोलतो अनन्या अगं बाहेर होता तिचा फोन पडलेला. तेव्हा अनन्या बोलते बाहेर? आणि तिचा फोन बाहेर काय करत होता? तेवढं तिथे अंबिकाही येते. अंबिकाला की काही कळत नसतं की काय चालू आहे. तेव्हा अनन्याला हसायला येत असतं. तेव्हा अंबिकाही बोलत असते की कुठे गेली ही मीरा, सगळे शोधतायत तिला, मीही खूप शोधलं, मलाही कुठे सापडत नाही. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते ही कुठे गेली नक्की ही मीरा, या अंबिकासोबत काही कार्य तर करत नसेल ना. तेव्हा मंजिरी बोलते पण अंबिकाला बघून असं वाटतंय की तिलाही माहिती नाही मीरा कुठे, पण हे कसं शक्य आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.